नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग थोडक्यामध्ये 16 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली जी टी एक्झाम आहे, जी की 2025ची जी की येत्या 23 नोव्हेंबर रोजी आपली होणारी आहे. तर त्या आपण परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो सब्जेक्ट निहाय आपण रेग्युलरली जेवढे काही अतिसंभव व अति महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण आपल्या सिरीज मार्फत कव्हर करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण मराठी व्याकरणावर आधारित जेवढे काही IMP व PYQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, ते संपूर्ण काही आपण आता या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आता शेवटचे आपल्या शेवटचे जे आहे 30 दिवस आपल्याकडे फक्त शिल्लक राहिलेले आहेत आणि या शेवटच्या दिवसाच्या आपण 30 दिवसांमध्ये जेवढे काही आपल्याकडून अतिसंभाव्य PYQ बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिसद्वारे करून घेण्यात येईल, आपण ते संपूर्ण काही करणार आहोत मित्रांनो. आणि जे विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजच्या TET एक्झाम संदर्भात अनेक सारे कमेंट्स करतो, तर मित्रांनो ऑलरेडी आपली टेस्ट सिरीज चालू आहे TET एक्झामसाठीची, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट म्हणजेच की 150 प्रश्न 150 गुणांची टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबतच तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. सब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरची तयारी होईल मित्रांनो. त्या प्रकारे आपण त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे ती उपलब्ध करून दिलेला आहे. सध्याला आपला दिवाळी ऑफर देखील चालू आहे. दिवाळी ऑफर तुम्हाला मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जो आपला डिस्काउंट कोड आहे, जो की महादिवाली 20 जर तुम्ही हा जर कोड त्या ठिकाणी टाकला, तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीज तुम्हाला जे आहे जे की 20% ऑफ देखील मिळणार असेल. तर ज्यांनी कोणी अजूनही जॉईन केलं नसेल, ज्यांना कोणाला मिळवायचं आहे, त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक देखील दिलेली आहे महा एक्झाम पॉइंटची. त्यातून मित्रांनो तुम्ही आपली जी आहे टेस्ट सिरीज ती जॉईन करू शकता. तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे लगेच जॉईन करून घ्या. तर आता वळू आपल्या आजच्या या मराठी व्याकरणाच्या आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी. तर यामधला आपला जो प्रश्न क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, जो की प्रश्न क्रमांक पहिला जो की सुरू होतो आणि हा एक PYQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत, हे संपूर्ण जे आपण आज जे की पाहणार आहोत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी देखील तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न पाहणं हे मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो, की खालीलपैकी रीतिवर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर रीतिवर्तमान काळ म्हणजे तुम्हाला काय आहे, तर हे माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे सुरुवातीला. त्यानंतरच तुम्हाला अशा प्रकारची जे की काळ ओळखता येतात. तर आपण प्रतिप्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरण देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4, जे की तो नेहमीच उशिरा येतो. तर हा जो आहे कयाचं वाक्य आहे, तर ती आहे रीतिवर्तमान काळामधील वाक्य आहे. तर रीतिवर्तमान काळ म्हणजे नेहमी किंवा वारंवार घडणारी जे काही सवयीची क्रिया आहे, तिला जे आहे थोडक्यामध्ये रीतिवर्तमान काळ असं जे आहे म्हटलं जातं. जे की नेहमी किंवा वारंवार घडणारी एखादी सवय, त्याला जे आहे जे की रीती म्हणजे की आपण रेग्युलर त्याला असं देखील म्हणू शकतो. तर नेहमीच जे की वारंवार त्या घडणारा रीतिवर्तमान काळ असं जे आहे म्हटलं जातं. जसं की यामध्ये आता तो नेहमीच उशिरा येतो हे वाक्य आहे. तर तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यामध्ये जो नेहमी या ठिकाणी आलेला आहे, हा शब्द जे आहे थोडक्यामध्ये सवयीचा अर्थ दर्शवतो. म्हणून जे आहे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो तुम्हाला जेवढ्या जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस असेल, जेवढं तुम्ही प्रश्नांचा सराव कराल ना, तेवढंच तुम्हाला परीक्षेसाठी हे संपूर्ण काही महत्त्वपूर्ण असणार असतील. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक पुढचा असा आहे, जो की दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा. दुसरा प्रश्न, की शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत. तर आता शब्दांच्या जाती दोन पडतात, प्रकार त्याच्यामध्ये दोन पडतात, जे की विकारी आणि अविकारी. तर त्यापैकी आपल्याला काय या ठिकाणी विचारलं आहे, जे की अविकारी किती आहेत म्हटलेलं आहे शब्द जाती. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4, म्हणजेच काहीतरी या ठिकाणी जे की 8. कोणकोणत्या? तर स्पष्टीकरण आपण या ठिकाणी देणार आहोत, जे की शब्दाच्या जे आहे थोडक्यामध्ये किती, जे की 8 जाती आहेत शब्दाच्या. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8 जाती. ज्यामध्ये विकारी किती आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि जे अविकारी किती आहेत? क्रियाविशेषण, शब्दयोगी, अभूयानवी आणि केवल प्रयोगी. मग या मानाने किती होणारे असतील? तर ते आहे ऑप्शन नंबर 1. म्हणजेच किती होतील? जे की 4. 4 हे अविकारी आणि 4 हे विकारी होणारे असतील. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे. तर अशा प्रकारचे काही कन्फ्युजिंग स्वरूपाचे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन जे आहे हमखास विचारली जातात. त्यामुळे जे तुम्हाला क्वेश्चन्स काळजीपूर्वक वाचणे इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी तुम्हाला अविकारी विचारले, तुम्हाला विकारी देखील विचारलं जाऊ शकतं. तर विकारी किती आहेत? तर विकारी देखील 4च आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अविकारी कोणकोणते आहेत? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयानवी आणि केवलप्रयोगी. हे का आहेत? जे की अविकारी आहेत. तर एकूण जर विचारलं तर एकूण 8 आहेत. आणि जे फक्त जर अविकारी किंवा विकारी विचारलं तर ते आहेत 4 आहेत. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक जो की तिसरा असा आहे, की नव्याची नवलाई
जे की सासऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे. तर आता भाववाचक नाम म्हणजे काय, तर भाववाचक नाम म्हणजे भावना, गुण किंवा स्थिती दाखवणारा जे की नाव. तर यामध्ये नवयाची नवलाई सासरण्यानेच वेड लावते. तर यापैकी याचं कोणतं उत्तर आहे, तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये जे की ऑप्शन नंबर 2 जे की नवलाई हे जे यामध्ये भाववाचक नाम होणार असेल. कारण का भाववाचक नावामध्ये जे आहे थोडक्यामध्ये भावना किंवा गुण किंवा स्थिती दर्शवणारं असतं, म्हणून नवलाई हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की चौथा प्रश्न काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही, तर अशुद्ध या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे. तर कोणता आहे मग यापैकी, याचं ऑप्शन्स काय होणार असेल, तर याचं ऑप्शन होईल जे की ऑप्शन नंबरचं जे आहे थोडक्यामध्ये 3 जे की हे होणार असेल. तर या ठिकाणी तज्ज्ञ हे जे आहे, तर पूजनीय हे जे आहे अशुद्ध बरोबर शब्द असा लिहिला जातो. त्यानंतर परीक्षागृह जे की परीक्षागृह असं लिहिलं जातं. त्यानंतर आशीर्वाद, तर आशीर्वाद हा जो आहे थोडक्यामध्ये एक मोस्टली कन्फ्युजन वर्ड आहे. कारण का परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस हा शब्द विचारलेला आहे, परंतु अनेक वेळेस विद्यार्थी जे आहे थोडक्यामध्ये चुकीचं ऑप्शन निवडतात. तर आशीर्वाद शब्दाला जे आहे जी विसर्ग किंवा विलांटी आहे ती दुसरी विलांटी यामध्ये वापरली जाते. तर ह्या प्रकारे हे आशीर्वाद जो आहे थोडक्यात लिहिला जातो. तर बरेच विद्यार्थी असा देखील आशीर्वाद होतो म्हणून याला सिलेक्ट करतात, परंतु ते त्या ठिकाणी येत नाही. तर आशीर्वाद हा या प्रकारे लिहितात. तर हे सर्व जे आहेत काय येतात, जे की अशुद्ध शब्द आहेत. आणि शुद्ध शब्द कसला आहे, तर मग जो की तज्ञ शब्द हा जो थोडक्यामध्ये शुद्ध शब्द आहे. म्हणून काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला पाचवा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, की वाऱ्याने हलते रान यामधील रान या नामाचे लिंग ओळखा. तर रान हे कोणत्या प्रकारचं जे की लिंग आहे, तर या रान, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 1 नपुसंक लिंगी. तर आपण ते रान म्हणतो, ते हे जे आहे थोडक्यामध्ये नपुसंक लिंग दर्शवते, म्हणून रान हे जे आहे थोडक्यामध्ये काय होणार असेल, जे की नपुसक लिंग हे जे आहे ते होणार असेल. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर लिंग ओळखते वेळेस आपल्याला जर एखादा शब्द या प्रकारे जसं की रान वगैरे दिला असेल, तर त्यामध्ये आपण आपल्या रेग्युलरली लाईफमध्ये कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी ते वर्ड यूज करतो त्यापूर्वी, शब्दाच्या पूर्वी ते आपण लावून बघायचं. जसं की ते रान असं आपण म्हणतो, ती महिला किंवा ती बाई, ती ताई, तो दादा, तो काका, अशा प्रकारे आपण एखाद्याला शब्द असा लावून पाहायचा. त्यानंतर जे आहे ते कोणत्या लिंगमध्ये ते आपल्याला ऑटोमॅटिकच कळणार असेल. तर हे लिंगावर आधारित प्रश्न सोडवणं थोडक्यामध्ये सोपं आहे, जास्त पण काही अवघड नाही आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न काय म्हणतो पहा, की म्हण पूर्ण करा. तर अन्नाचाच जाळ, तर म्हण पूर्ण करायची आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 1 मिरपूड मागू नये. स्पष्टीकरण याचा आपण असं आहे, की अन्नाचा जाळ आणि मिरपूड मागू नये. तर याचा अर्थ काय होतो, की संकटात असताना आणखी त्रास ओढवून घेऊ नये असा ज्या या म्हणीचा अर्थ होतो. तर परीक्षेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर उत्तरावर 2 उत्तरे येत असतात. 2 उत्तरावर देखील तुम्हाला प्रश्न पाहतात ज्या पाहायला मिळतील, जे की प्रति उतारा 3 ते 5 प्रश्न असतात. त्यामुळे 2 उतारा येतील आणि त्यानंतर जे काही म्हणी वगैरे आहेत त्यावर देखील प्रश्न पाहायला मिळणार असतील. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केला असाल तर त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये असे मनी वगैरे पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही फुल लेंथची टेस्ट सोडवला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची रँक देखील पाहता येणार की असेल, की तुम्हाला नेमकं किती गुण जे आहे त्या ठिकाणी मिळत आहेत आणि तुमची सध्याची रँक काय आहे. त्यामुळे आपला दिवाळी डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्या, आपले ॲप डाउनलोड करून घ्या आणि लगेचच्या लगेच टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. त्या ठिकाणी तुम्हाला अजून देखील भरपूर टेस्ट त्या ठिकाणी आपण ऍड करून तुमची परिपूर्ण प्रॅक्टिस करणार आहोत. कारण का तुम्ही किती जरी व्हिडिओ सेशन्स पाहून लेक्चर्स केला तरी तुमची स्वतःची जोपर्यंत तयारी असं नाही, स्वतः तुम्ही टेस्ट जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी सर्व काही अवघड जाणार असेल. त्यामुळे आपली टेस्ट सिरीजची बॅच ही लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. त्यानंतरचा हा प्रश्न असं 7वा असा आहे, की वडील मंडळीस पत्र लिहिताना लिखाणाचा अचूक मायना कोणता. वडील मंडळीस जे काय आता वडील वगैरे असतात ना, आपण जर आपल्याला घराकडे पत्रक वगैरे लिहायचं तर जे काही मायना लिहितो आपण लिखाणाचा अचूक मायना कोणता आहे. तर याचं उत्तर काय आहे, जे की ऑप्शन नंबर जे की 3 जे की तीर्थ स्वरूप असं जे आहे त्या ठिकाणी लिहायचं. तर वडीलधाऱ्या व्यक्तींना जेव्हा पत्र लिहिताना तीर्थ स्वरूप हा आदर्श मायना योग्य आहे. तर बाकी सगळे कसे आहेत, तर बाकी सगळे पर्याय जे की अशुद्ध प्रकारचे पर्याय आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 8वा असा आहे, की बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द
लिहिताना कोणते विरामचिन्ह वापरतात? बोलणाऱ्याच्या या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बोलणाऱ्याचा शब्द जशाच तसं दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी आपण काय वापरतो? जे काही आहे तर या ठिकाणी काय वापरतो? ते आहे आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो, की बा यानं असं असं एखाद्या व्यक्तीने असं म्हटलं होतं म्हणून आपण ते त्याचं जे आहे या ठिकाणी या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ती आहे थोडक्यामध्ये दाखवतं, जे की ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर असे देखील काही तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतात. त्यानंतर प्रश्न 9 आपला गटाच्या अर्थापेक्षा भिन्न अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 वाक्यप्रचार असं म्हटलं जातं. तर वाक्यप्रचार म्हणजेच काय? तर शब्दसमूह ज्याचा अर्थ सरळ शब्दार्थापेक्षा वेगळा आणि रूढ असतो. उदाहरणार्थ पोटात कावळे ओरडणे म्हणजेच काय? तर जे की भूक लागणे असं जे आहे त्याचा अर्थ होतो. म्हणून ऑप्शन नंबर काय होणार असेल? जे की 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 10वा प्रश्न काय म्हणतो पहा, की कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर समानार्थी या ठिकाणी आपल्याला सांगायचं नाही. तर याचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? जे की ऑप्शन नंबर 1 जे की पद्मा हा जो आहे थोडक्यामध्ये हा जो शब्द आहे जो की याचा होणारा नाही. तर समानार्थी शब्द सरोज, पंकज, राजू हे जे आहेत थोडक्यामध्ये कमळचे समानार्थी शब्द आहेत. पद्मा हे जे आहे देवी लक्ष्मीचं नाव आहे म्हणून या ठिकाणी हे जे आहे समानार्थी होणार नसेल. तर अशा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारली जातात हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, धान्य पाकडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द ओळखा. तर धान्य पाकडण्याचे साधन, तर धान्य ग्रामीण भागामध्ये कशामध्ये सापडतात? जे काय पाकडतात तर ते आहे जे की सूप, ज्याला सूप म्हटलं जातं म्हणून ऑप्शन नंबर 4 असं जे आहे ते म्हटलं जातं. तर ग्रामीण असो शहरी असो जर एखादं धान्य पाकडायचं असेल ज्यामध्ये ज्वारी, गहू वगैरे जे आपण साधारण भाषामध्ये आपण निसणं असं देखील म्हणतो, तर जे काही निसतात ग्रामीण भागातल्या महिला वगैरे ते काय सुपामध्ये, जेणेकरून जे काही डाळ असेल किंवा ज्वारी असेल तर ती ज्या ज्वारी जळण्यापूर्वी ती जे निसतात जेणेकरून त्यामध्ये खडे वगैरे काही राहू नये म्हणून जे आहे ते कशामध्ये टाकून निसतात ते आहे जे की सुपामध्ये टाकून जे आहे ते निसतात म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा असा आहे, गटात न बसणारा शब्द कोणता यापैकी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की गाय. काय असेल? काय आहे याच्यापैकी? तर गाय हे कशामुळं? तर गाय कशामुळे बसत नाही? कारण का वासरू, लेकरू, फूल हे जे काय आहेत जे की नपुसकलिंगी शब्द आहेत, पण गाय हे जे काय आहे हे स्त्रीलिंगी आहे म्हणून गाय ही गटामध्ये बसत नाही. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी गायचं वासरू, वासराचं लेकरू म्हणून फूल हे जे आहे सिलेक्ट करतात, परंतु फूल या ठिकाणी येत नाही. या ठिकाणी लिंग बघा, त्याचे सर्वांचे लिंग बघून आपण या ठिकाणी याचं उत्तर काढलेलं आहे. गाय हे स्त्रीलिंग आहे तर बाकी सर्व काय आहेत? बाकी सर्व हे नपुसकलिंगी आहेत. म्हणून जे या ठिकाणी गाय हे गटात बसणार नसेल. तर असे देखील तुम्हाला प्रश्न येतात बरं का. तुम्ही खूप लक्षपूर्वक प्रश्नांकडे वाचन करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे जो की 13वा प्रश्न काय म्हणतो पहा, की विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. तर विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची या ठिकाणी आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की प्रसाद आणि राजवाडा हे जे आहे थोडक्यामध्ये चुकीची विरुद्ध जोडी आहे. तर प्रसाद आणि राजवाडा हे विरोधी नाहीत, तर बाकी सर्व जोड्या काय आहेत जे की विरोधी आहेत. तर यांचा कसल्याही प्रकारे विरोध मिळत नाही. त्यानंतर प्रश्न 14वा आपल्या, कोणत्या नावाचे वचन बदलत नाही? तर कोणत्या नामाचे थोडक्यामध्ये तर कोणत्या नामाचं वचन या ठिकाणी बदलत नाही, ज्याला आपण अपवादात्मक नाम देखील असं म्हणतो. तर याचं उत्तर आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर जे की 3 पाणी ही जे आहे बदलत नाही. पाणी हे पदार्थवाचक नाम आहे, त्याचे अनेक वचन होत नाही. एक पाणी, थोडे पाणी सेमच आहे म्हणून जे आहे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे, कुत्रा देखील तेव्हा सकाळी जागा झाला होता या वाक्यात जागा झाला या क्रियापदाचा प्रकार कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की संयुक्त क्रियापद होणार असेल. जसं की स्पष्टीकरण सांगा झालं, जागा झाला हे शब्द हे दोन शब्दांनी मिळून एकच क्रिया दर्शवतात म्हणून ते संयुक्त क्रियापद जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर कसं आहे ते संयुक्त क्रियापद आहे. त्यानंतर आपला पुढील 16वा प्रश्न असा आहे, सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की या ठिकाणी 6 प्रकार पडतात सर्वनामाचे एकूण, ज्यामध्ये पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य, निश्चित आणि आत्मवाचक हे जे आहे काय आहेत सर्वनामाचे सर्व काही प्रकारच आहेत. म्हणून ऑप्शन नंबर किती होणार असेल? 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, हो तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या
वाक्यप्रचारचा थोडक्यामध्ये काय ओळखायचं आपला वाक्यप्रकार ओळखायचा आहे की कोणत्या प्रकारामधलं हे जे आहे वाक्यप्रकार आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2 जे की होकारार्थी. जसं सांगायचं झालं हे वाक्य सकारात्मक विधान दर्शवते म्हणून ते काय होणार असेल मग जे आहे थोडक्यात होकारार्थी वाक्य होणार असेल. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर जे की निघणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न असा आहे मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्ग घटित शब्द कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की काय तर अमान्य हे होणारा असेल. तर अमान्य या शब्दात हा उपसर्ग मान्यच्या आधी लागला आहे म्हणून तो काय होणार असेल जे की उपसर्ग घटित जो की शब्द आणणारा असेल. ऑप्शन नंबर काय आहे तर जे की 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 19वा प्रश्न आपला खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते यापैकी कोणते आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 जे की आणि आहा हे जे आहे थोडक्यामध्ये हे जे आहे थोडक्यात काय आहेत स्वरांधी वर्ण आहेत. तर हे अनुस्वार आणि अहम हे जे आहे विसर्ग हे स्वराच्या आधी उच्चारले जातात म्हणून हे काय आहेत जे की स्वरादी वर्ण आहेत. जर तुम्हाला वर्णावर आधारित एखादा स्पेशल जर तुम्हाला क्वेश्चन बँकचा सिरीज हवा असेल तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो चॅप्टर आहे स्वरांवरचा खूप अवघड जातो. तर आपण त्यावर एक स्पेशली डेडिकेटेड एक व्हिडिओ बनवून टाकू तुमच्यासाठी जेणेकरून त्याचा परिपूर्ण लाभ परीक्षेमध्ये तुम्हाला घेता येणार असेल. तर कळवा तुम्हाला जर हवा असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न पुढील प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव कोणते. तर याचं टोपण नाव कोणतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 आरती प्रभू. तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना जे आहे थोडक्यामध्ये आरती प्रभू या टोपण नावाने देखील जे आहे कविता लिहिल्या आहेत. त्यानंतर आपला 21वा प्रश्न ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत. तर ययाती या साहित्यकृतीचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वि स खांडेकर. ययाती ही वि स खांडेकर यांची एक प्रसिद्ध कादंबरी असून त्यासाठी त्यांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपले जे काही PYQ बेस्ड क्वेश्चन्स होते जे की आपण आपल्याच्या भाग 16 मध्ये आपण पाहिलेले आहेत जे की तुमच्या TET एक्झाम मराठी व्याकरण आपण याद्वारे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच घेतली नसेल तर टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही मिळवून घ्या. त्यासाठी तुम्हाला डिस्काउंट कोड हवा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दिवाळी 20 हा जर कोड टाकला तर 100% त्या ठिकाणी तुम्हाला 20% ऑफ मिळणार असेल जे की तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये किंवा इतरत्र मिळणार नसेल. आणि आपल्या टेस्टचा 100% तुम्हाला इफेक्टिव्ह रिझल्ट देखील परीक्षेमध्ये पाहायला मिळणार असेल. त्यामुळे लगेच आपली एक्झाम पॉईंटची ऍप्लिकेशन डाउनलोड करा. चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.